नमस्कार मित्रांनो, टाइम महाराष्ट्राच्या VIP लाऊंजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुका म्हटल्या की बातम्या, बातमीदारी, आणि ही बातमीदारी गेल्या 3 दशकापासून वेगवेगळ्या स्वरूपात त्यामध्ये येणारी जी स्थित्यंतर आहे, पत्रकार, त्यांची मानसिकता, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. आणि त्यासाठी आपण गाठलंय एका महाराष्ट्रातल्या जित्या जागत्या विद्यापीठाला, आणि त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांचं नाव आहे चंद्रमोहन पोपाला. सर, टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सर, निवडणुका म्हटल्या की बातम्या, पण या बातम्या आणि बातमीदार यांच्याबद्दल गेल्या 3 दशकामध्ये किंवा 3 दशकांमधल्या निवडणुकांमध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय बदल जाणवतोय? खूप मोठा बदल आहे. आता जग बदललंय पूर्ण. असं कसं आहे की त्यावेळेला आपण रिपोर्टर म्हणायचो किंवा बातमीदार म्हणायचो. बातमीदार बातमी देणारा, रिपोर्टर रिपोर्ट देणारा. आता रिपोर्टची पण गरज नाही, बातमीची पण गरज नाही, कारण बातमी आपोआप येते. रिपोर्ट आपोआप सगळ्या सोशल मीडियामध्ये, लाईव्ह टेलिकास्टमध्ये जे रिपोर्ट देणारे आहेत ते पण आपल्याला लिंक डायरेक्टली प्रोव्हाइड करतात. तर आपल्या बातमीदाराला तिकडे पाठवून बातमी गोळा करणे हा प्रकार राहिलेला नाही आहे. डायरेक्टली न्यूज आपल्याकडे येते. आपल्याला त्या न्यूजला कसा मांडायचा, कसा लोकांपर्यंत पोहोचवायचा, तो फॉर्मॅटिंग जो म्हणतो, तो फॉर्मॅट हा महत्त्वाचा झालाय. नाही, पण आता बघा, अगदी परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, आणि मुंबईत पंतप्रधान पोहोचताना तिथे SPGने प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पण एका खाजगी वाहिनीने जवळच्या एका झोपडपट्टीतून पंतप्रधानांचे एरियल शॉट्स कव्हर केले, आणि त्यानंतर हे एरियल शॉट्स पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी सांताक्रूज पोलिसांनी एक तक्रार दाखल केली त्या वाहिनीच्या विरोधात. तर आता सध्या शब्द महत्वाचे की दृश्य महत्वाचे? तुम्ही तर गेली अनेक वर्ष या सगळ्याशी खेळताय. तुम्हाला काय वाटतं, प्रेक्षकांसाठी काय महत्वाचं? हे शब्द महत्वाचे असतातच. म्हणजे शब्द कितीही म्हटलं तुम्ही, तर एक चांगला शब्द, एक कीवर्ड जो म्हणतो आपण, तो कीवर्ड महत्वाचा असतो. पण एखाद्या वेळेला व्हिज्युअल त्याला जोड म्हणून दिला आपण, तर तो एकदम इसको सोने पे सुहागा बोलते वैसा हो जाएगा. नाही, पण मला हे तुमच्याकडून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की टेलिव्हिजन मध्ये कॅमेरा महत्वाचा आहे, पण तो कॅमेराचा वापर एका खाजगी मराठी वाहिनीने मुंबईत असा केला की मुंबईत मतदारसंघ जितके आहेत त्याच्या दुपटीने जवळपास त्यांनी आपले कॅमेरे मैदानात उतरवलेत. आणि त्यामुळे एखादा नेता बाहेर पडला, तो चहा पितोय, तो कुठे गेला, इथपासून जे पापाराजी पद्धतीचं रिपोर्टिंग आहे ते सुरू झालं. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स एकतर जास्त आहे, त्याच्यामुळे हे झालं. त्याच्यामुळे झालं, आणि कॉम्पिटिशन खूप वाढलंय. आता दुसऱ्या चॅनलपेक्षा मला काय वेगळं देता येईल, हा जो प्रेशर नेहमी महत्वाचा असतो, त्या प्रेशरमुळे हे सगळं झालंय. नाही, पण मग आता तुम्हालाही ते माहित असेल, काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी 2 वाहिन्यांची नावं घेतली आणि ते म्हणाले, तुम्ही चुकीची माहिती देताय आणि मी तर कुठे जात नाहीये, पण मग तुम्ही असं का म्हणताय की मी जातोय? तर त्याच्या बरोबरीने दुसरी एक गोष्ट झाली, राज ठाकरेंनी काही पत्रकारांना त्यांच्या घराच्या बाहेरून आत बोलवलं घरात आणि सांगितलं, तुम्ही माझा पिच्छा का पुरवताय? तुम्हाला काय हवं तर ते मी वेळेवर सांगेन, तुम्ही इथल्या रहिवाशांना त्रास होईल असं करू नका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कार्यालयीन वेळेशिवाय तुम्ही मला छळायचं नाही, नाहीतर मी तुमच्या चॅनेलची तक्रार करेन. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत बघा, राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या मधलं जे काही आहे त्या सगळ्याचा एक, ज्याला आपण समन्वय म्हणतो, तो चुकलाय असं वाटतं. आधी आपली अपेक्षा होती की हे सगळं आपल्या बाजूने ते लिहितील, त्यांना आपण टॉलरेट केलं, त्यांना वाढवलं, त्यांची रिक्वायरमेंट जी वाढली वेळोवेळी त्यांना आपण एनकरेज करत म्हणजे तुम्ही नेत्यांना म्हणता? नेत्यांनी त्यांना एनकरेज केली. आणि आता इतकी प्लॅटफॉर्म झालेत की प्लॅटफॉर्मचं प्रेशर पण आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी त्यांना वेगळं द्यायचंच आहे. तर तुम्ही नेत्यांनी आधी त्यांना एनकरेज केलं आणि आता तुम्हाला इन्व्हेजन इंटू प्रायव्हसी असं दिसतंय. तर इन्व्हेजन इंटू प्रायव्हसी होणारच आहे, कारण पापाराजी वाढलेत. मीडिया इज मोर, एव्हरी मोबाईल फोन इज अन इन्स्ट्रुमेंट. सगळे मोबाईल फोन पण तुम्हाला कॅमेरामध्ये हे करणार ना, कैद करणार. तुम्हाला कॅमेरामॅन उभा आहे ठीक आहे, पण समजा मोबाईलवरनं घेतलं तर काय करणार? सो दिस इज अ वर्ल्ड विच इज फुल ऑफ कॅमेरा. आता नेते सिक्रेटली काय करू शकतात असं वाटत नाही. पण मग पत्रकार पण
ज्या वेळेला बातमीदारी करतील त्यांच्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होईल. बघा, म्हणजे आपल्या खूप कमी प्रेक्षकांना माहिती असेल की ज्या वेळेला रमेश किडी प्रकरण झालं आणि त्याचा जो अहवाल होता तो अहवाल मुंबई पोलिसांचा तुमच्या हाती लागला आणि त्यानंतर शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख असं म्हणाले की त्या चंद्रमोहन कुपालाचं रिपोर्टिंग बघा, त्याने राज ठाकरेच्या बद्दल जे काय पोलिसांचा रिपोर्ट आहे तो मांडलेला आहे एका इंग्रजी दैनिकामध्ये. तर हे जे काही गोपनीय रिपोर्ट्स आहेत किंवा कागदपत्र आहेत ते घेण्याचा काळ संपलाय की आम्हा पत्रकारांना त्याची सवय लागेल अशी झाली? काय झालंय? तुम्ही तर वेगवेगळ्या टप्प्यांवर बातमीदारी पाहिली, काय वाटतंय तुम्हाला? नाही, तो काळ वेगळा होता. कारण त्यावेळेला जर्नलिस्ट हा जो नाव होता ह्याचा क्रेडिबिलिटी खूप होता. एका जर्नलिस्टने सांगितलेला रिपोर्ट किंवा लिहिलेला रिपोर्ट जो असतो त्याचं महत्त्व खूप होता. आणि एक्सपोजे म्हणा किंवा रिपोर्ट मी समजा आणला आणि त्याला खात्रीपूर्वक आपण मांडलं तर लोकांना विश्वास बसायचा की हे सांगतायत म्हणजे काहीतरी खरं असेल त्याच्या मागे. आणि त्या काळात आपण एखादा रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट दिलं तर त्याला फॉलोअप्स पण खूप व्हायचे. इतर चॅनल्स आणि बाकी सगळे खूप रिस्पेक्टफुली त्याला हे द्यायचं. आज एजेंडा ड्रिव्हन रिपोर्टिंग खूप होतो आणि समजा एखादा एक्सपोजे आपण केलं तर त्याला ह्याच्या मागचा माणूस कोण आहे किंवा याच्या मागे त्याचा अजेंडा काय आहे असं पण प्रश्न विचारलं जातं. तर क्रेडिबिलिटी ऑफ जर्नलिझम इज गॉन डाऊन ड्रास्टिकली. पण ती कोणामुळे गेली? पत्रकारांमुळे गेली की राजकारण्यांमुळे गेली की एकूणच समाजातल्या परिस्थितीमुळे गेली? समाजाची परिस्थिती तशीच आहे. आणि तुम्हाला आता जर्नलिझममध्ये जसं रिपोर्टिंग करायचो आपण किंवा रिपोर्टिंग सत्य बाहेर आणायचं वगैरे असा जो प्रकार होता तो खूप कमी झाला आहे. आता तो ट्रेंड नाहीच आहे. आणि देर आर नो 2 व्हर्जन्स और 3 व्हर्जन्स विच कम इन टू द मीडिया. एकच व्हर्जन सगळे दाखवतात. एका चॅनलमध्ये एक गोष्ट चालू झाली की दुसऱ्या चॅनलमध्ये तेच आपण कॉपी करून दुसऱ्या चॅनलमध्ये इमिजिएटली रिपीट करतो. तर आपण व्हिडिओ वॉलमध्ये बघितलं की 4 चॅनल्स आपण बघतोय, एका चॅनलमध्ये ब्रेकिंग, दुसऱ्यामध्ये तसंच सेंटेन्स, तिसऱ्यामध्ये कॉपी पेस्ट, असं सगळं रिपीट होतं. सो एव्हरीबडी इज कॉपिंग दी अदर पर्सन. सो तुमच्या युनिक कव्हरेज किंवा मला इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीतरी नवीन द्यायचं आहे हा प्रेशर पण तसा नाही आहे. कारण दिलं समजा तसं तर पीपल विल क्वेश्चन युअर इंटेन्शन. तुमचं इंटेन्शन काय, तुम्ही कशाला वेगळी बातमी शोधतायत असं वगैरे प्रश्न विचारतात. जगभरात तो सगळं झालेला आहे. आणि सोशल मीडियामध्ये कसं आहे की आता एव्हरीबडी इज बिकम इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट. कॉमन पीपल हॅव बिकम RTI ॲक्टिव्हिस्ट. त्यांना ते रिपोर्ट करायचं असतं, त्यांना रील्स बनवायचे असतात. तर द डिस्टन्स और डिफरन्स बिटवीन जर्नलिझम अँड सिटिझन जर्नलिझम हा ब्लर होत चालला आहे. नेहमी म्हणजे रेग्युलरली ब्लर होत चाललाय. तो जो डिस्टन्स ब्लर होत चाललाय त्याच्यामुळे एखादा प्युअर जर्नलिस्ट किंवा प्युरिस्ट जर्नलिस्ट असं म्हणू आपण त्याच्यामध्ये आणि सिटिझन जर्नलिस्टमध्ये फरक कमी झालाय. आणि सिटिझन जर्नलिस्ट खूप जबाबदारीने काही रिपोर्ट्स देतात. देर आर एक्झाम्पल्स वेअर सम सिक्रेट, सम मेजर न्यूज हॅज बीन रिपोर्टेड बाय द सिटिझन जर्नलिस्ट. आणि इतर जर्नलिस्ट ते ऑब्वियस गोष्टी तुमच्या समोर जे घडतात ते दाखवत असतात. आता ॲनालिसिसवर खूप जास्त जोर आहे, पर्स्पेक्टिव्हवर जोर आहे की आपल्याला बातम्या कळतायत सगळीकडनं, पण त्याच्या मागचा जो ॲनालिटिकल पीस आहे तो जर्नलिस्टने द्यावा अशी अपेक्षा असते. सर बघा, आता या क्षणाला मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या प्रमुख 6 वाहिन्या आहेत त्यापैकीचे 4 संपादक हेच तुमच्या तालमीत तयार झालेले. ज्या वेळेला आपण फील्डवर पत्रकारिता करत असतो ती पत्रकारिता आणि ज्या वेळेला आपण एखाद्या चॅनेलचा संपादक होतो किंवा वर्तमानपत्राचा संपादक होतो तर आपली त्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलते. फील्डवर रिपोर्ट करत असताना आणि एडिटरच्या चेंबरमध्ये बसत असताना जो दृष्टिकोन बदलला जातो किंवा बदलतो त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? जसं आता की PCR मध्ये बसल्यानंतर अरे ते काय चालवतायत तर तुम्ही ते चालवा, मग भले ते चुकीचं असलं तरी चालवण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतो, तर तो आपण त्या शेळ्या मेंढ्यांसारखं जातो म्हणून होतं की काय? नाही, तसं नाहीये. एखादा रिपोर्टर चांगला असेल किंवा फील्डमध्ये रिपोर्टिंग ज्यांनी केलं असेल, तुम्ही पण इतके वर्ष रिपोर्टिंग करताय, तुम्हाला बातमी जेव्हा आली तर तुमचा एक सेन्स असतो जर्नलिस्टचा. तुम्हाला इमिजिएटली कळतं की ही बातमी खरी असेल की नाही. यू गेट अ हंच. इमिजिएटली तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. तर एक चांगल्या जर्नलिस्टचा एक हे असतो, क्वालिटी असते की एखादा चांगला रिपोर्टर ज्यांनी फील्डवर रिपोर्टिंग केलं असेल त्याला इमिजिएटली कळतं की आपल्याला हे बातमी व्हेरीफाय करायला लागेल. तुम्ही इमिजिएटली कॉपी करून पेस्ट करू शकत नाही. हे डेस्कमध्ये कोणी ज्युनियर किंवा नवीन शिकाऊ जे असतात त्यांना असं वाटतं की बाबा इमिजिएटली आपल्या कॉम्पिटिशनमध्ये ही बातमी द्यायची म्हणून उत्साहापोटी ते करत असतील, पण रिस्पॉन्सिबल जर्नलिस्ट असेल तर तो असं करणार नाही. पण आता गेल्या काही काळामध्ये एक
शब्दप्रयोग खूप जोरात वापरला जाऊ लागला, मोठ्याने वापरला जाऊ लागला आणि ठळकपणे वापरला जाऊ लागला, तो म्हणजे सूत्र. ही जी सूत्र आहे ही अगदी 90च्या दशकातही होती, 70च्या दशकातही होती आणि 80च्या दशकात होती, आजही आहे. पण आज सूत्र या हवाल्यानुसार काय वाटेल ते चाललंय, याला कोण जबाबदार? दर्जेदार संपादकीय वर्तुळ नसल्याची ती चूक आहे की एकूणच सगळ्या माहोलची चूक आहे? याला तुम्ही चूक म्हणू शकत नाही, हे ट्रेंड आहे. आणि लोकांना असं वाटतं की आपण म्हणजे सूत्र आपल्याला सांगतायत असं म्हणून काहीही बोलू शकतो, आपल्याला क्रेडिबिलिटी मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपण ऑन रेकॉर्ड जर्नलिझम जेव्हा म्हणतो तर आपल्याला कोट करावं लागतं की त्या दिवशी मी मुख्यमंत्री किंवा यांना भेटलो आणि त्यांनी असं मला सांगितलं, आपण कोट करतो. किंवा आपला जर्नलिस्टचा जो क्रेडिबिलिटी असतो तो क्रेडिबिलिटीचा वापर करतो आणि सांगतो की मला खात्रीपूर्वक माहिती आहे, अँड सपोर्टिंग फॅक्ट्स आपण देतो. समजा मी सूत्रांच्या हवाल्याने बातमी जरी दिली तरी मला सपोर्टिंग फॅक्ट्स लागणार आहे. त्या सपोर्टिंग फॅक्ट्स जर मी कन्व्हिन्सिंग पद्धतीने तुम्हाला दिले तर तुम्हाला खात्री पटणार की ही बातमी बरोबर आहे म्हणून. तर सूत्रांचा वापर खूप 20% 25% केलं तर ठीक आहे, पण जास्त केलं तर तुमचंच क्रेडिबिलिटी जाणार. सर बघा, आता आपल्याकडे बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचे जी माध्यम आहेत त्याच्यामध्ये रेडिओ आहे, त्यानंतर वर्तमानपत्र आहे, दूरचित्रवाणी आहे आणि आता डिजिटल आहे. तर या 4 माध्यमांमधून बातमी आपल्याकडे येते. या प्रत्येक माध्यमामध्ये तुम्ही स्वतः काम केलेलं आहे. तुम्हाला प्रेक्षकांना किंवा रसिकांना सगळ्यात जवळचं वाटणारं माध्यम आजही इतक्या वर्षानंतर कोणतं वाटतंय? नाही, टेलिव्हिजन आणि प्रिंट आता हळूहळू कमी होत जाणार. डिजिटल स्क्रीन हा महत्त्वाचा आहे. डिजिटल स्क्रीन हाच सगळ्यात चांगला मीडियम असणार आहे. त्याला क्रेडिबिलिटी कसा येणार, काय येणार, इट्स अ मॅटर ऑफ रिसर्च. कारण आता AI पण आलाय, सगळे आलंय. तर हाऊ डू यू बिलीव्ह एनी पर्टिक्युलर न्यूज? नाही, मी आता तुमचं अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधणार आहे. बघा, या देशातला एक चायवाला डिजिटल माध्यमाच्या मदतीने देशाचा पंतप्रधान होतो आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारखं मोठं राज्य डिजिटल पत्रकारिता मानत नाही. हा विरोधाभास तुमच्यासारखा एक ज्येष्ठ माध्यमांमध्ये वावरलेला ग्रस्त कसं पाहतो? मी याच्यासाठी अनेक सनदी अधिकाऱ्यांशी बोललो. मी त्यांना म्हटलं की तुमच्या DGPR मध्ये डिजिटल पत्रकारितेला का वाव नाहीये? ते ज्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या संघटना आहेत त्याच्यामध्येही डिजिटल पत्रकारितेला म्हणजे स्थान दिलेलं नाहीये किंवा प्रतिष्ठा नाहीये. पण परिणाम म्हणून जर आपण बघायला गेलं तर डिजिटलचा परिणाम सगळ्यात जास्त आणि जोरकस दिसतो. हे काय आहे? हा विरोधाभास काय? रीच तर चांगला आहे, डिजिटलचा रीच चांगला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि गव्हर्नमेंट एस्टॅब्लिशमेंट जे आहे त्याला मान्यता देत नाही, हा काय म्हणतो आपण दुर्दैव आहे. कारण त्याला द्यायलाच पाहिजे मान्यता. कारण सगळीकडे जाहिरातीवर तुम्हाला अवलंबून राहायची गरज पण नाही आहे आता पुढे जाऊन. कारण डिजिटल पत्रकारितेला ज्या वेळेला तुम्हाला वेन यू स्टार्ट गेटिंग अफेक्टेड, तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल तेव्हापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. पण डिजिटल पत्रकारितेमध्ये जाहिरात नॅचरल पद्धतीने येतात. कमर्शियली कसं आहे की तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कसा आहे की आपण न्यूजमध्ये फंड करायचं की नाही, कारण ते एथिक्सचा प्रश्न असतो की न्यूजमध्ये ॲडव्हर्टिजमेंट आले, टेलिव्हिजनमध्ये ॲडव्हर्टिजमेंट आले, ॲडव्हर्टिजमेंटचा TRPचा प्रेशर वाढला तर TRP आणि ॲडव्हर्टिजमेंट त्याच्यासाठी जी बातमी चांगली वाटते आपण ते करतो. डिजिटलमध्ये तसं नाही. डिजिटलमध्ये बातमी जर बातमीच्या स्वरूपाने आपण दिली आणि ते लोकांनी बघितली तर ॲक्च्युअल नंबर्स तुम्हाला कळतं की किती लोकांनी तुम्हाला बघितले. सो दॅट इज युअर ऑडियन्स. आणि ऑडियन्स साईज तुमचा चांगला असेल तर लोकांना रिकॉग्नाइज करावंच लागेल. आता सुरू झालं आहे, मला वाटतं युनियन गव्हर्नमेंटने ऑलरेडी रेकग्निशन केलं आहे. आणि जसं सेंट्रल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस नावाचा आपला इन्स्टिट्यूशन तयार केलं त्यांनी आणि ते डिजिटलला रिकॉग्नाइज करतील. फक्त एक आहे की ट्रॅफिक तुम्हाला द्यावं लागेल. सर, पण हे ज्या वेळेला आपण सगळं बघतोय त्यावेळेला बघा, वर्तमानपत्र चालवणं हा 80च्या आणि 70च्या दशकात एक कसोटीचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. अनेक मोठी मंडळी त्याच्यामध्ये धाराशायी झाली. त्याच्यानंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांचा जर आपला 90चं दशक जर आपण पाहिलं तर टेलिव्हिजन चॅनेल बनवणं हे कोणाचं ऐरागैरायचं काम नव्हतं. खूपच खर्चिक आणि विशेषतः त्याचं वितरण हा एक खूप महत्वाचा भाग होता. आता ज्या पद्धतीत माध्यमं चाललेली आहेत तो येणारा काळ कसला असेल आणि तो दूरचित्रवाणी वाहिन्यां आता बऱ्याच मोठ्या चॅनेल्सने स्वतःचे डिजिटल विंग सुरू केले, तर याची गरज का पडली असं तुम्हाला वाटतं?
डेव्हलप कंट्रीजमध्ये एक मॉडेल आहे. जसं आपण इथे केबल टेलिव्हिजनला गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही, केबल टेलिव्हिजन किंवा केबल नेटवर्कवर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही आहे. तर केबलमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर एक चॅनलचा 1/3 कॉस्ट किंवा 1/4 मोर दॅन 40% ऑफ द कॉस्ट, 40% कॉस्ट चॅनलचा डिस्ट्रीब्युशनमध्ये जातो. सो यू विल नॉट बी, म्हणजे एक माणूस सस्टेन करू शकत नाही. आणि दुसरं, प्रिंटमध्ये ॲडव्हर्टिजमेंट्सवर तुम्हाला अवलंबून असावं लागतं, पण सर्क्युलेशन नसेल तर ॲडव्हर्टिजमेंट येणार नाही तुम्हाला. एक 12 किंवा 15 रुपयात तुम्ही जे पेपर छापून आणता त्याला 2 रुपयात जर विकायचं असेल तुम्हाला, तर इतर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटमधनं पुरवून लावतं. तर इतर कंट्रीजमध्ये किंवा युनायटेड स्टेट्ससारख्या कंट्रीमध्ये, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये तुम्हाला टेरेस्ट्रियल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते लायसन्स म्हणून प्रत्येक रिजनमध्ये देतात. आणि एकदा समजा तुम्हाला रेकग्नाइज होऊन त्या रिजनमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलं की तुम्ही एक रेकग्नाइज नेटवर्क म्हणून तिकडे ऑपरेट करू शकता. तिकडे डिस्ट्रीब्युशनचे पैसे तुम्हाला तसे द्यावं लागत नाही. सो इफ यू वॉन्ट टू कीप, म्हणजे ब्रॉडकास्ट सिस्टीम जर सर्वाईव्ह व्हायचे असेल तर तुम्हाला लायसेन्सिंग ऑफ दोज लायसन्स ते द्यावे लागतील. ते केबलवर डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी त्यांना पैसे देऊन होणार नाही. तर लोकांना टेलिव्हिजन किंवा ब्रॉडकास्ट न्यूज बघायचं असेल तर सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल किंवा लायसन्स्ड टेलिव्हिजन द्यावं लागेल. ही जी पद्धत आहे की केबल टेलिव्हिजनमध्ये ज्याचं डिस्ट्रीब्युशन जास्त, त्याला TRP जास्त, असं म्हणजे पैशानेच होणार ना. तर चांगला नेटवर्क जर असेल तर दे हॅव टू हॅव मनी, पैशानेच तो सगळं चालवणार. तसं होत नाही. एखादा क्रेडिबल नेटवर्कला तुम्हाला जर उभा करायचं असेल तर तुम्हाला लायसन्स देऊन तो नेटवर्क वाढवायला पाहिजे. सो आय थिंक ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जेव्हा डिजिटल वाढेल तेव्हा लायसन्सचा जो डिमांड आहे तो कमी होईल आणि गव्हर्नमेंट तसं करणार. आता डिशमध्ये पण बोली लावून खूप पैसे देऊन लोक नेटवर्क करतात, पण तो काळ जाणार. बिकॉज प्रसार भारती अँड ऑल दीज नेटवर्क्स, त्यांना एक दिवस येऊन रेग्युलेट करून काहीतरी लायसन्सेस द्यावे लागतील. सर, ज्यावेळेला आपण गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची गोष्ट करतो त्यावेळेला द हिंदू सारखं वर्तमानपत्र आहे की डॉक्टर मनमोहन सिंग ते वाचल्याशिवाय ऑफिसला जात नव्हते, किंवा आता गुजरात समाचार आहे, मुकेश अंबानी हे रोज गुजरात समाचार वाचून आपल्या ऑफिसला निघतात, किंवा NDTV आहे, निवडणुका म्हटलं की NDTV कडे पाहिलं जायचं. तर ही माध्यमांची विश्वासार्हता ही नेमकी कशामुळे स्थिरस्थावर होते आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते असं तुम्हाला वाटतं? हे कन्सिस्टंट, म्हणजे कंटिन्युअसली, म्हणजे लागोपाठ तुम्हाला ते सस्टेन्ड ऍक्टिव्हिटी, रोज सकाळी उठून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा क्रेडिबल बातम्या तुम्ही देतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमची क्रेडिबिलिटी वाढते, ते तुम्हाला तेवढी कमिटमेंट द्यावी लागते. ते कमिटमेंट दिली की तुम्हाला क्रेडिबिलिटी, म्हणजे इंडियन एक्सप्रेस म्हटलं की आय एम प्रॉडक्ट ऑफ इंडियन एक्सप्रेस. तेव्हा कधी होतो मी 1994-95 मध्ये, पण आजपर्यंत इंडियन एक्सप्रेसमध्ये मला जे शिकवलं गेलं मी आतापर्यंत प्रॅक्टिस करतो. सो ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही शिकून आलात त्याची प्रॅक्टिस तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करत असाल तर तुमची स्वतःची क्रेडिबिलिटी आणि ज्या माध्यमामध्ये तुम्ही काम करतायत त्याची क्रेडिबिलिटी वाढणार. सर, ज्या वेळेला पत्रकारिता म्हणतो किंवा माध्यम आपण म्हणतो त्यामध्ये भाषा हा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असतो. आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणातून विदर्भातून मुलं मुंबईत येत आहेत, मराठवाड्यातून मुलं मुंबईत येत आहेत आणि ती इथे माध्यम किंवा पत्रकारिता असेल, चित्रपट क्षेत्र असेल, इथे स्थिरावत आहेत. या गोष्टींसाठी, माध्यमांसाठी भाषा महत्वाची आहे. गेल्या काही काळामध्ये दूरचित्रवाणी वाहिन्या असतील, डिजिटल मधली लोक असतील किंवा प्रिंट मधली लोक असतील, यांची भाषा बदलली आहे आणि त्या भाषेची गुणवत्ता तितकी चांगली नाहीये अशी टीका केली जाते. हे नेमकं कशाचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं? मोठं अपयश आहे. कारण भाषेचं, असं वाटतं तुम्हाला? आहे, मोठा अपयश आहे. कारण आता मला जर रिपोर्टर शोधायचं असेल तर चांगल्या भाषेत बोलणारा, लिहिणारा रिपोर्टर शोधून मिळत नाही. त्यांची जी सगळं मिक्स्ड, मी जसं बोलतोय आता इंग्रजी आणि मराठी आणि हिंदी हे मिक्स करून आपण बोलतो, तशी भाषा खूप वाढलेली आहे. मी इंग्रजी मीडियममध्ये मला रिपोर्टिंग करायला सांगा, मी इंग्रजीमध्ये एक शब्द न चुकवता व्यवस्थित करू शकतो. आणि हिंदीत मला बोलायचं असेल तर मी एकही इंग्रजी शब्द न वापरता किंवा जास्तीत जास्त हिंदीचे शब्द वापरून रिपोर्टिंग करू शकतो. मराठी नॅचरली मला ट्रान्सलेशन म्हणून येते, कारण माझ्या विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी आधी इंग्रजीमध्ये विचार करतो आणि मग मराठी ट्रान्सलेट करून बोलतो. तर ठीक आहे, तो काळ वेगळा होता. पण आता तर तुम्ही हिंदी मीडियम किंवा मराठीमध्ये शिकताय. मराठीमध्ये म्हणजे मातृभाषा ज्याची मराठी आहे
जो माणूस मराठी शाळेत शिकला आहे त्याला पण जर तुम्ही ग्रामॅटिकली ऱ्हस्व दीर्घ व्यवस्थित वापरून जर मराठी लिहायला सांगितलं तर अवघड गोष्ट आहे. तुम्हाला 10 पैकी 2 माणसं मिळतील, ते पण खूप कठीण आहे. सो दिस इज समथिंग दिस हॅज टू इम्प्रूव्ह. आता भाषेसाठी एकच उपाय आहे माझ्याकडे, मी एक्सपेरिमेंट करत असतो. मी एक भाषेचा ट्रेनर अपॉइंट करतो आणि नवीन माणूस आला की त्याला 2 महिन्यासाठी भाषा कशी आपल्याला वापरायची आहे, लिहिताना तुमचं लक्ष कुठल्या गोष्टींवर असायला पाहिजे, हे सगळं कॉन्सन्ट्रेट करून त्यांना कुठे म्हणजे एक सर्टन लेवलपर्यंत आणायचं आपण प्रॅक्टिस करतो. आणि ते करायला हवं कारण भाषा शेवटी कन्वे करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कम्युनिकेशन चांगलं होतं तर भाषेचा वापर चांगला व्हायला पाहिजे. माध्यमांनी हे प्रयत्न करून क्वालिटी किंवा दर्जा उंचावला पाहिजे. सर, आता सध्या निवडणुकांचे दिवस आहेत आणि या निवडणुकांच्या दिवसांमध्ये राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांच्याबद्दलच्या चर्चा आणि बातम्या आपल्या समोर येत असतात. राजकीय पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर त्या पक्षांचा आणि नेत्यांचा रंग लागतो, टिळा लागतो, पण त्यातूनही आपण तटस्थ राहायला हवं असं एक धारणा आहे. पण जी माणसं भाजप कव्हर करतायत त्याला भाजपचं समजलं जातं, जी माणसं शिवसेना कव्हर करतायत त्याला शिवसेनेचं समजलं जातं. तर याच्यासाठी जे पत्रकार आहेत किंवा जे लोक ते कव्हर करतात त्यांनी काय काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? ट्रेनिंग महत्वाचं आहे. समजा मी आता तुमचा मित्र आहे, ठीक आहे, तर तुमची जी भाषा किंवा तुमची बोलण्याची जी पद्धत आहे त्याचा इन्फ्लुएन्स प्रभाव माझ्यावर होत असतो. पण ज्या बीटमध्ये आपण काम करत असतो त्या बीटच्या नेत्यांचा किंवा त्यांच्या विचारधारेचा आपल्यावर प्रभाव होत असतो. पण आपली ट्रेनिंग ॲज अ जर्नलिस्ट, आपली ट्रेनिंग जे होत असते की आपल्याला फेअर रिपोर्टिंग करायचं आहे, की ह्यांची बाजू मांडायची, त्यांची बाजू मांडायची. आपण ॲनालिसिस करतो, आपल्याला एक बाजू घेता येतं ना, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण बाजू घेतो तेव्हा समोरच्या माणसाचं बाजू पण आपण व्यवस्थित ॲनालाइज करून की आपण एक पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीची जी भाषा आहे ते आपण त्यांचं आत्ता वर्चस्व आहे हे का सांगतोय, कारण आपण ॲनालिसिस करतो ना की त्यांनी जे केलेले कामं आहेत किंवा त्यांनी म्हटलेले गोष्टी आहेत ते लॉजिकली पटत नाही, किंवा आपण एक लॉजिकल आर्ग्युमेंट देतो. लॉजिकल आर्ग्युमेंट देताना दोन्ही बाजू आपण व्यवस्थित कन्सिडर करून जेव्हा बोलतो तेव्हा लोक विश्वास ठेवतील, तेव्हा आपलं रिपोर्टर चांगलं वाटेल आणि तुमचा अभ्यास त्या विषयाचा पाहिजे. नेत्यांनी सांगितलं ते असं म्हणतायत, हे असं म्हणतायत, आता तुम्हीच निर्णय घ्या. मी आता ह्याच्याकडे येणार आहे, कारण बघा सगळ्यात या प्रक्रियेचा म्हणजे ही जी वर्तमान टेलिव्हिजन मधली किंवा विशेषतः टेलिव्हिजन आणि डिजिटल मधली हे जे आहे की ते तुम्हाला असं म्हणाले, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, याच्याबद्दल सगळ्यात जास्त तिखट शब्दामध्ये व्यक्त होतात राज ठाकरे. तर हे नेत्यांना आवडत नाहीये की हे पत्रकारांना झेपत नाहीये, काय नेमकं होतंय? आणि जे लोक स्टुडिओत बसतायत किंवा जे लोक त्या सगळ्या बातमीचं संपादन करतायत त्यांची तशी धारणा झाली आहे की त्यांना काही सुचत नाहीये, त्यामुळेच तो ट्रेंड तसा पुढे चाललाय असं तुम्हाला वाटतं? बाईट जर्नलिझम आहे ना, बाईट जर्नलिझम मध्ये 30 सेकंडमध्ये तुम्हाला करायचं, 30 सेकंडमध्ये अनालिसिस होत नाही. आणि काही पॉलिटिशियन्सला या गोष्टी आवडत नाही कारण त्यांना काय सांगाल, तुम्ही म्हणता ना काय सांगाल, मला विषयाचा काही अभ्यास नाही आहे, मी तुम्हाला इमिजिएटली जर तुमचा इंटरव्ह्यू करायचा असेल तर मी एकच शब्द वापरतो, काय सांगाल. मला बॅकग्राऊंड काही द्यायची गरज नाही. ज्या पॉलिटिशियनला आपण इंटरव्ह्यू करतोय त्यांनीच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायचं. मला फक्त माईक पुढे करायचं आहे, काय सांगाल असं विचारलं की त्यांना जे म्हणायचं ते म्हणतील आणि मला काय सांगाल हा कापायचा आणि ज्यांनी ते बाईट दिलंय तेवढा वापरायचा. बाईट जर्नलिझममध्ये असं होतं. पण जेव्हा आपण थोडं डेप्थमध्ये रिपोर्टिंग करतो किंवा आपलं पर्स्पेक्टिव्ह कळतं, आपण जे क्वालिटी ऑफ प्रश्न जे विचारतो तो विचारला तर मग पॉलिटिशियन्सला काही मला नाही वाटत काही ऑब्जेक्शन असायला पाहिजे. पण आता तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय किंवा इतकी वर्ष तुम्ही हे सगळं बघताय, आता ज्याला सखोल पत्रकारिता किंवा शोध पत्रकारिता आपण जी म्हणतो ती काळाच्या ओघात मागे पडली आहे आणि ती पुन्हा जिवंत होणार नाही असं तुम्हाला वाटतं की तिची गरज आता नव्या तरुणाईला नाही असं तुम्हाला वाटतं? ते गरज नाही. आता एक्सप्लेन्ड नावाच्या गोष्टी असतात किंवा एखाद्या विषयाला आपण डिटेल्ड रिपोर्टिंग करतो किंवा डिटेल्ड कोलेशन म्हणतो, ज्याला जमा करून गोळा करून इकडे तिकडे सगळे फॅक्ट्स गोळा करून खूप लोकांशी बोलून ॲनालिटिकल पीसेस वगैरे करतो आपण. तो प्रकार एक सुरू झाला आहे एक्सप्लेन्ड नावाचा गोष्टी, की एखाद्या विषयाला आपण लावून धरून 1 तासाचा ॲनालिसिस करतो. पण सगळे काय बघत नाही. यंगस्टर्सला 2 मिनिटं 3 मिनिटात सगळ्या गोष्टी हव्या असतात. रील्स आपले 90 सेकंड 30 सेकंड्स 60 सेकंड्समध्ये रील्स होतात. सो
सध्या इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन इतकं जास्त आहे आणि यंग पॉप्युलेशन भारतात 50% पेक्षा यंगर पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणून त्यांना छोट्या छोट्या बिट्समध्ये इन्फॉर्मेशन कंझ्युम करण्याची सवय लागली आहे. आता तुम्ही इलॅबोरेट कुठलीही गोष्ट त्यांना सांगितलं तर त्यांचा अटेन्शन स्पॅन जातो. दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ द मीडियम. आता आपण स्क्रीनमध्ये पण करतो, स्क्रीन इमिजिएटली स्विच करतो, रिमोट स्विच करतो, ऑप्शन्स भरपूर झालेत. म्हणून आपल्याला इनडेप्थ थिंकिंग, इनडेप्थ ॲनालिसिस, इनडेप्थ इन्फॉर्मेशन ह्याची सवय नाही. आणि तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही मागे पडाल, कारण कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून तुम्हाला मिक्स द्यावं लागेल की आपण एखाद्या वेळेला संडेला आपण कसं बसून आरामात घरी बसून सगळे बसून लंच इलॅबरेट करतो, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंडे टू सॅटर्डे धावपळ असते, तर एक छोटासा आपलं चपाती रोल करून किंवा बर्गर रोल करून घरी जेवण तो पोहे पॅक करून घेऊन जातो, असं करतो. तसं आपल्याला छोट्या छोट्या बिट्समध्ये इन्फॉर्मेशन द्यायचं आणि शेवटी एखादा इलॅबरेट ज्या ऑडियन्सला गरज आहे त्या ऑडियन्सला इलॅबरेट गोष्टी द्यायची म्हणजे त्यांना आवडतो. सर, आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय वाहिन्या ज्या आहेत, दूरचित्रवाणी वाहिन्या किंवा चॅनेल जे आहेत, त्याचे जे अँकर्स आहेत त्यांना काही वर्षाला कोटींच्या घरात पगार आहे, त्यांना एक वेगळं ग्लॅमर आहे चित्रपट तारकांसारखं, पण ते भाषिक पत्रकारितेमध्ये जे अँकर्स आहेत त्यांना ते नाही मिळवत आलं. मग कन्नड असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, बंगाली असेल, यांना ते मोठेपण किंवा ते महानपण किंवा तोच सगळा ग्लॅमर त्यांच्या नशिबी नाही आलं. ह्याचं प्रामुख्याने कारण काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे राजेश. आणि मी नेहमी नॅशनल नेटवर्कमधनं स्टेट आणि स्टेटमधनं सिटी असा उलटा प्रवास आहे माझा. म्हणजे मोठ्या नेटवर्कमध्ये जे देशभरात चालतं किंवा इंटरनॅशनलमध्ये, आणि तिकडून राज्यभरात आणि राज्यापासून तर शहरापर्यंत माझा असा विश्वास आहे की हायपर लोकल म्हणजे तुमच्या गल्लीतल्या शेजारच्या गल्लीतली जी बातमी आहे ते तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी असेल, असा आता काळ आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, अँड द फ्युचर विल डिसाईड, की भविष्यात हायपर लोकल जर्नलिझम हे सगळ्यात महत्त्वाचं असेल. नॅशनल नेटवर्कमध्ये जे पगार आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ग्लॅमरमुळे आलेलं आहे. आता तुम्ही म्हणालात कन्नड, बाकी सगळे, जिथे ऑडियन्स जास्त आहे, फॉर एक्झाम्पल कन्नड, तेलुगू, नॅशनल नेटवर्कच्या TRP पेक्षा कन्नड आणि तेलुगू नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन करून त्यांचे TRP एखाद्या नॅशनल हिंदी चॅनल पेक्षा जास्त आहे, कारण तिकडे ऑडियन्स जास्त आहे, लोक कंटिन्युअसली TV बघत असतात, न्यूजचं कन्झम्पशन जास्त आहे. महाराष्ट्रात तसं नाही आहे. महाराष्ट्रात न्यूजचं कन्झम्पन एस्पेशली टेलिव्हिजनचं जास्त नाही आहे. 2 कारणं आहेत. एक तर हिंदीचा प्रभाव पण जास्त आहे, कारण आपण हिंदी स्पीकिंग मार्केट म्हणून ओळखलं जातो, आणि मराठीचा वेगळं असं हे नाही आहे. आणि गुजराती, हिंदी हे समजतात लोक मुंबईत वगैरे, धुळे, नाशिक, नंदुरबार वगैरे, थोडंसं मिक्स्ड ऑडियन्स इथे आहे. म्हणून फक्त मराठीमध्ये जर तुम्हाला बातमी द्यायची असेल तर त्याचं रीच एवढं जास्त नाही आहे. रीच जास्त नसल्यामुळे त्यांचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व इतकं वाढलेलं नाही आहे. तो ऑडियन्स नसल्यामुळे त्यांचं हे नाही आहे. कारण मराठी सिनेमामध्ये बघा तुम्ही, सिनेमाचं पण इतका इन्फ्लुएन्स नाही आहे. तुम्ही साऊथ इंडियन भाषेत शूट केलेल्या मूवीला हिंदीमध्ये डब करून तुम्ही बघताय, त्याची ऑडियन्स जास्त आहे. मराठीचे मूवीज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जास्त बघत नाही आहे. सो दॅट्स अ पॅराडॉक्स. हे हळूहळू बदलायला पाहिजे, क्वालिटी बदलेल मला वाटतं, आणि हळूहळू तो ट्रेंड चेंज होईल. मराठीतली मूवीज पण हिंदी आणि इंग्रजीमध्ये डब होऊ शकतं की, तर तो ट्रेंड यायला पाहिजे आणि येणार असं मला वाटतं, विश्वास आहे मला. सर, जर आपण एकूणच वर्तमानपत्र पाहिली किंवा वाहिन्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांनी गोविंद तळवलकरांना दिलेला आदर किंवा माधव गडकरींना दिलेला आदर या आजच्या दिवसातल्या वर्तमानपत्रांच्या संपादकांनाही मिळत नाहीये आणि वाहिन्यांच्या संपादकांनाही मिळत नाहीये. ह्याचं प्रामुख्याने काय कारण वाटतं तुम्हाला? व्हॅल्यूज ही सिस्टम खूप, आता दिस इज लाईक अ व्हेरी बिग टॉपिक, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि काळ बदललेला आहे. आणि व्हॅल्यू बेस्ड सिस्टम जे आहे ते, पण एखादा निर्णय घेताना या जरा गोविंदरावांशी जरा बोलून घ्या असं शरद पवार आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे, यशवंतराव आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे, पण आता एखाद्या संपादकाशी बोलून निर्णय किंवा त्याच्याशी काहीतरी समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या समाजाच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आता वर्तमानपत्र आणि वाहिन्या हे माध्यम राहिलं नाहीये, तर समाज माध्यमांनी तो ताबा घेतलाय. इतकं समाज माध्यम
पॉवरफुल झाली असं तुम्हाला वाटतं? समाज माध्यम पॉवरफुल झालेलं हे खरी गोष्ट आहे, पण काही लोक म्हणजे काही पत्रकार आहेत किंवा काही विचारवंत लोक आहेत ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचा अभ्यास आहे, विषयाची समज आहे, त्यांना विचारतात लोक प्रायव्हेटमध्ये. पण इतकं काय ते फेमस होत नाही किंवा त्यांना सगळ्यांसमोर विचारलं जात नाही किंवा त्यांना विचारलं हे पब्लिकपर्यंत येत नाही म्हणून लोकांना असं वाटतं. पण जी लोक चांगली म्हणजे अभ्यासू आहेत, त्यांना विषयाचा अभ्यास आहे, त्यांनी आपली क्रेडिबिलिटी मेंटेन केली आहे, त्यांना विचारलं जातं. आता सध्या जर आपण पाहिलं तर इंटर्न आपण बऱ्याच वेळेला शिकाऊ उमेदवार घेतो आणि शिकाऊ उमेदवारांना वाहिन्यांमध्ये आता इतक्या दर्जाची कामं दिली गेलेली आहेत की मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान, त्याच्या बाहेर रात्रभर झोपा, किंवा देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला, त्याच्या बाहेर रात्रभर झोपा. आणि हे करायला तरुण मुलं तयार होत आहेत. रात्रभर एखाद्या नेत्याच्या बंगल्याच्या बाहेर झोपणं किंवा तिथे थांबून राहणं, तो जाईल तिकडे त्याच्या मागे धावत जाणं, ही पत्रकारिता बटबटीतपणाकडे जाते आहे की ती आता दृकश्राव्य माध्यमांची गरज झाली आहे? गरज आहे, पण दुःखाची गोष्ट आहे, हे व्हायला नको. आणि इंटर्न्सबद्दल तुम्ही विचारतायत, मला वाटतं जर्नलिझमचा जो अभ्यासक्रम आहे त्यात थोडं बदल व्हायला पाहिजे, थोडं म्हणण्यापेक्षा जास्त बदल व्हायला पाहिजे. कारण ते आत्ता सध्याची जी स्थिती आहे त्याला अनुकूल नाही आहेत. त्यांना जी करिक्युलम आहे, आत्ता पण ज्या अभ्यासक्रमात ज्या गोष्टी रिपोर्टिंगबद्दल शिकवतात ते खूप जुन्या पद्धतीने शिकवतात. नवीन प्रॅक्टिस किंवा नवीन फील्डमध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्याचं नॉलेज त्यांना आपण कॅम्पसमध्ये देत नसतो. म्हणून कॅम्पसमधून निघाल्यानंतर त्यांना ऑन जॉब अशा ट्रेनिंग द्याव्या लागतात. आणि कुठल्याही नवीन माणसाला समजा आपण एक शिकवायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी दिवसभर लागतो. तसं तुम्हाला एक पर्टिक्युलर फोकसमध्ये तुम्हाला कामं देत असतात त्यांचे ब्युरो चीफ म्हणा किंवा एडिटर्स. पण दिस ट्रेंड इज व्हेरी बॅड. जर्नलिझमचा तो दर्जा चांगला नाही आहे. आणि सोशल मीडियासारखं किंवा कॉपी पेस्ट आपल्याला करायची गरज नाही, कारण सोशल मीडिया जो टॅबू आहे ते टॅबू काढायला पाहिजे. आणि सोशल मीडियामध्ये पण रेव्होल्युशन येणार आणि क्वालिटी विल टेक प्रेसिडेन्स. क्वालिटी इज द ओनली थिंग. क्रेडिबिलिटी, क्वालिटी, विश्वासार्हता जे म्हणतो आपण, ते सगळ्यात महत्त्वाचं होणार आहे. आणि त्याला महत्त्व येणार जी माणसं त्या गोष्टींवर जास्त भर देणार, त्यांची क्रेडिबिलिटी आणि ऑडियन्स पण वाढणार. सर, आपण जर पाहिलं तर राजकारणी सध्या त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही वेळ देत नाहीये, अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेला राजकारणी पत्रकारांबरोबर, अँकर्स बरोबर, वेगवेगळ्या संपादकांबरोबर जी वेळ घालवतात ते त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवत नाहीयेत, तर ते त्या बूम बरोबर किंवा त्या बॅनर बरोबर वेळ घालवतात. मग असं असताना अनेक मंडळींना मी या नेत्याचा, मी या पक्षाचा असं वाटणं हे थोडंसं एका वेगळ्याच आभासी दुनियेत वावरण्याचे संकेत आहेत असं वाटतं तुम्हाला? ते विदिन जर्नलिझम, इंट्रा जर्नलिझम कॉम्पिटिशन आहे. एखाद्या नेटवर्कचा माणूस जर जास्त जवळ गेला त्या नेत्याकडे तर दुसऱ्याला असं वाटतं की तो त्यांचा माणूस झाला वगैरे वगैरे. इट इज अ कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट. म्हणजे प्रत्येक जर्नलिस्टला दुसऱ्या जर्नलिस्ट बरोबर जे कॉम्पिटिशन करायचं असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये अशा गोष्टी बोलत असतात लोक. पण इट्स पार्ट ऑफ लाईफ. हे आहे चंद्रमोहन कुपाला आणि त्यांनी आपल्याला भारतीय पत्रकारिता इथपासून ते अगदी स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्या इथपर्यंतचा जो काही सगळा पसार आहे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुकीच्या या दिवसांमध्ये अगदी विश्वसनीय पत्रकारिता व्हावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहेच, पण ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्याच माणसांच्या कोर्टात किंवा त्या सामान्यांच्या कोर्टात पत्रकारितेला जावं लागणार आहे. सर, आपण जी काही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.